तुम्हाला माहित आहे का, सरपंच आणि उपसरपंच यांना किती मानधन मिळतं? महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार सरपंच आणि उपसरपंच यांना काही मासिक मानधन मिळतं. त्या अनुषंगानेच आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने सप्टेंबर 2024 मध्ये एक निर्णय घेतला आणि त्या निर्णयामध्ये असं जाहीर केलं की आपण सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ करत आहोत. त्यानुसार 2025 मध्ये असा एक शासकीय जी.आर. काढला आणि त्यामध्ये सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ करण्यात असल्याचं त्यांनी नमूद केलं. त्यानुसार आता ज्या गावची लोकसंख्या 2000 पर्यंत आहे अशा गावातील सरपंचांना 6000 तर उपसरपंचांना 2000 रुपये एवढं मानधन मिळणार आहे. त्याचबरोबर ज्या गावातील लोकसंख्या 2000 ते 8000 एवढी असते त्या गावातील सरपंचांना आता 8000 तर उपसरपंचांना 3000 एवढं मानधन मिळणार आहे. त्याचबरोबर ज्या गावातील लोकसंख्या 8000 अधिक असते अशा गावातील सरपंचांना आता 10000 आणि उपसरपंचांना 4000 एवढं मानधन मिळते. तर हे झालं सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनाबद्दल. त्याचबरोबर बैठक भत्ता सुद्धा मिळत असतो आणि हा बैठक भत्ता ग्रामपंचायतीतील सदस्यांना सुद्धा मिळत असतो. तर तो बैठक भत्ता हा 150 ते 300 एवढा असतो. तर अशाच माहितीबद्दलच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.